संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं नीऱ्यामध्ये परंपरेनुसार पालखीचं आणि पादुकांचं स्नान झालेलं आहे आणि नीरा नदीची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं वारकरीगण या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय तिथलं वातावरण? तर आपण बघताय गोविंद, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी नीरा नदीच्या काठावर पोहोचली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं नीरा स्नान पार पडताना आपण बघतोय की कशा प्रकारे अगदी पुष्पवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये या ठिकाणी माऊली महाराजांच्या ज्या काही पादुका आहेत त्यांना नीरा स्नान आता पार पडत आहे। खरं तर नीरा स्नान होत असतानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एकूण माऊली महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळी आळंदीहून पुढे पंढरपूरपर्यंत जातो तर या मार्गामध्ये एकूण 3 वेळा या ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्याची प्रथा आहे। पहिलं अर्थात इंद्रायणीमध्ये स्नान घातलं जातं, दुसरं ते नीरा नदीच्या या पाण्यामध्ये दत्त घाटावरती इथे स्नान घातलं जातं आणि दुसरं चंद्रभागा नदीचं स्नान घातलं जातं। आणि म्हणून नीरा स्नान हे महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी केवळ माऊली महाराजांच्याच पादुकांना नीरा स्नान घातलं जात नाही तर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत जे काही वारकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात त्या वारकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी स्नान करण्याची संधी मिळते। आणि आपण बघतोय की दत्तघाट जिथे दिगंबराचं मंदिर आहे त्या ठिकाणी या दत्त घाटावरती आता अगदी माऊली महाराजांच्या पादुका पाण्यात बुडवल्या जात आहेत। त्या पादुका बुडवल्या जात असतानाच वरतून पुष्पवृष्टी होते आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये माऊली महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जात आहे। हे नीरा स्नान घातल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जो काही माऊली महाराजांचा मुक्काम आहे पालखी सोहळ्याचा तो आज संपणार आहे आणि आज हा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। तर आपण बघितलं की मागच्या 8-9 दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला 2-3 दिवस पाऊस होता। 8-9 दिवसाच्या या प्रवासामध्ये कुठेच पाऊस जरी लागला नसला तरी आता मात्र वातावरण थोडंसं बिघडताना पाहायला मिळत आहे आणि अशा या वातावरणामध्येच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील आता निरोप घेतलेला आहे आणि आजचा जो काही मुक्काम आहे तो लोणंदमध्ये असणार आहे। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नीरा। तर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान या ठिकाणी पार पडतंय। नीरा नदीकिनारची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आणि या बातमीसह